नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। नाशिकच्या गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे। चांदोली गावातील अनेक मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। गोदावरीची पातळी वाढल्याने अनेक ठिकाणी अपूर सदृश स्थिती आहे, तर काही भागांचा संपर्कही तुटलेला आहे। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये आता कमालीची वाढ झालेली आहे, तर काही मंदिरं देखील पाण्याखाली गेलेली आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतोय। नाशिकसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे गोदावरीच्या आजूबाजूला पूर सदृश्य परिस्थिती सध्या दिसते। दरम्यान कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यावर एक नजर टाकूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। दारणा धरणातून 9,932 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। गंगापूर धरणातून 5,186 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आहे। वायर या धरणातून 27,980 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। पालखेड धरणातून 646 तर पुणेगाव धरणातून 100 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भोजापूर धरणातून 76 क्युसेक वेगानं तर भावली धरणातून 701 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय। धाम धरणातून 3,522 क्युसेक वेगानं तर वाकी धरणातून 505 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। वालदेवी धरणातून 65 तर आळंदी धरणातून 30 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। लोकशाही मराठी